नमस्कार, मी पार्थ बावस्कर आणि बोलभिडूच्या ह्या स्पेशल सदरामध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. पुस्तकाबद्दल खरं तर बोलणं फार कमी झालेलं आहे आणि पुस्तकाबद्दल बोलणारी माणसंही दुर्मिळ झालेली आहेत. त्याच्यामुळे मला माझ्या आवडीच्या पुस्तकांबद्दल जेव्हा कोणी बोलायला सांगतं तेव्हा फार आनंद होतो. अशी मी वाचलेली पुस्तकं आणि मला आवडलेली पुस्तकं आज त्याच्याबद्दल जरा मी तुम्हाला सांगणार आहे. वेगवेगळ्या विषयांवरची पुस्तकं आणि जी तुम्ही वाचलीत ना, तर एक वेगळा अनुभव मिळेल. वयाच्या प्रत्येक टप्प्यावर प्रत्येकाने तो अनुभव घेतला पाहिजे असं मत आहे आणि मी स्वतः जी पुस्तकं वाचली त्यातली मला निवडक जी आवडली पुस्तकं त्याच्याबद्दल आज जरा तुमच्याशी शेअर करतो. साधारणपणे आपल्याकडे मराठी वाङ्मय म्हटल्यानंतर ठराविक पुस्तकांची अशी एक समोर नावं येतात, पण त्याच्या पलीकडे जाऊन एक छान पुस्तक आज मला तुम्हाला सांगायचं आहे. ते म्हणजे प्रकाश नारायण संतांचं वनवास नावाचं हे पुस्तक आहे. बघा, आता ह्या पुस्तकांचे म्हणजे ही जी सिरीज आहे ना, ह्याचे वेगवेगळे भाग आहेत. चांदण्यांचा रस्ता आहे, पंखा आहे, झुंबर आहे आणि वनवास. वनवास हा त्याच्यातला पहिला भाग. मला वाटतं याच्या मागे पु ल देशपांडेंनी याच्याबद्दल एक थोडंसं लिहिलं आहे. मी माझ्या वयाच्या मी जेव्हा पोरसौदा होतो तेव्हा मी हे पुस्तक वाचलं आणि त्या वयात ज्यानं हे पुस्तक वाचलं त्याला हे पुस्तक वाचताना आत पोटात कुठेतरी फुलपाखरं उमलवीत वगैरे असं जे काय होतं त्या भावना हे पुस्तक वाचताना येतं. आणि मला असं वाटतं त्या वयातल्या किंबहुना ती पौगंडावस्था आणि ते उमलतं वय ज्यांना अनुभवायचं आहे पुन्हा पुन्हा, म्हणजे मोठ्यांना सुद्धा मी म्हणतो, मोठ्यांनी वाचायला हरकत, तर ज्यांना पुन्हा आपले ते दिवस अनुभवायचे आहेत सगळे त्यांनी हे पुस्तक वाचलं पाहिजे. म्हणजे एक लंपन नावाचा मुलगा बेळगाव भागामध्ये तो त्याच्या आजी आजोबांकडे आहे. त्याचे आईवडील कामाच्या निमित्ताने आत्ता ज्यांना हे म्हणजे वाचन तर आहेच, पण ह्या पुस्तकावर आत्ता एक फार छान वेबसिरीज पण आली आहे. चंद्रकांत कुलकर्णींनी ती वेबसिरीज केली आहे. तर तो मुलगा आणि त्याचं भावविश्व आणि त्याची एक मैत्रीण सुमी नावाची, तर तिच्यासोबत त्या लंपनच्या घडलेल्या गोष्टी आणि तिच्यासोबतच्या आठवणी इतक्या निरागस आहेत, इतक्या सुंदर आहेत आणि त्या फार निर्मळ आहेत. म्हणजे मला हे पुस्तक वाचताना, म्हणजे मी 4ही भाग वाचलेले आहेत प्रकाश नारायण संतांच्या ह्याचे. त्यातली वनवास नावाची एक कथा आहे आणि म्हणजे जे शीर्षक आहे ते, त्याच्यानंतर वीज नावाची एक कथा आहे आणि जवळपास ह्या सगळ्या कथा सत्यकथामध्ये मौजमध्ये त्या काळामध्ये प्रकाशित झाल्या आणि त्याचं हे पुस्तक झालं. तर त्या कथा जेव्हा आपण वाचतो तेव्हा त्यातली जी बारीक सारीक वर्णन आहे ती इतकी सुंदर आहेत. आणि मुळात एक मुलगा, तो मुलगा आपल्या आजी आजोबांकडे राहतोय आणि त्याच्या मैत्रिणीशी असलेलं भावविश्व आणि एखादं चटकन माणूस आपल्या आयुष्यातनं नाहीसं झालं तर मोठमोठी माणसं कोसळतात तर त्या लहान पोराचं काय आहे, तर त्याची ती पोरसौदा मैत्रीण त्याच्यासारखी आणि तिचं असणं किती महत्त्वाचं आहे, किती निरागस आहे. आणि मग ते राग रुसवे फुगवे आणि त्या लंपनचं भावविश्व. चांदण्यांचा रस्तामध्ये सुद्धा फार अप्रतिम आहे. आणि शारदा संगीत, मला वाटतं शारदा संगीत ही त्यातली जी कथा आहे ती तर म्हणजे माइलस्टोन आहे. तर हे भाग मी असं सांगीन, सजेस्ट करीन प्रत्येकाला की ही पुस्तकं वाचली पाहिजेत. आणि ह्याच म्हणजे अशा या सगळ्या पुस्तकांच्या तोडीसतोड आणखी पुस्तक सांगायचं म्हणजे हे आहे, ते म्हणजे अरुणा ढेरेंचं प्रेमातून प्रेमाकडे. मुळात मी तुम्हाला सांगेन की अरुणा ढेरेंची बहुतांश पुस्तकं ही वाचण्यासारखी आहेत. म्हणजे त्यांचं जे लेखन आहे ते लेखन कुठेतरी एक अनुभव देणारं लेखन आहे. आपण नुसतं वाचतो, पण जेव्हा आपण वाचतो तेव्हा त्या वाचनातून जेव्हा आपल्याला अनुभूती मिळते, अनुभव मिळतो, तर तसं ते लेखन आहे. आणि हे लेखन जेव्हा आपण वाचतो, म्हणजे प्रेमातून प्रेमाकडे जेव्हा तुम्ही वाचाल तेव्हा तुम्हाला असं वाटेल की आपण उगाचच काही माणसांबद्दल काही भ्रम आणि म्हणजे आहे माणूस म्हणजे फार चांगलाच असला पाहिजे, चांगला असतोच तो, पण त्या माणसांनी त्याच्या चाकोरीच्या बाहेर काही केलेलं त्याच्या भक्तांना किंवा त्या अनुयायांना पटत नसतं. असं एक आपल्याकडे महापुरुषांबद्दलचं आहे. तर माणूस म्हणून माणसांकडे आणि माणूस म्हणून महापुरुषांकडे बघायला शिकवणारं हे पुस्तक आहे प्रेमातून प्रेमाकडे. म्हणजे बाबासाहेबांबद्दल एक आपला पुन्हा दृष्टिकोन आहे. तर ह्या माणसानी इतका मोठा माणूस झाला, पण लंडनमध्ये असताना ह्या माणसाला पापड, तळलेले पापड खाऊन रात्र काढायला लागायची. आणि अशा वेळेस त्यांना तिथे मदत करणारी एक त्यांची मैत्रीण आणि ती यायची आणि ती त्यांना तिथे मदत करायची आणि त्यांची गुजरण म्हणजे अगदी पोटापाण्याचा प्रश्न सोडवणारी ती होती. अजून एक सुंदर गोष्ट आहे, म्हणजे ह्याच्यात त्या लेखामध्ये हरिण पाडसाची गोष्ट असा तो लेख आहे.
आणि ते बाबासाहेब मुंबईला चाळीत राहत असताना तिथे अचानक एक दिवस त्यांच्या त्या खोलीसमोर एका टोपलीमध्ये एक धोतर जोडी आणि 150 रुपये आणून एक बाई आणून ठेवले आणि ती निघून गेली. आणि रमाबाई घरामध्ये होत्या आणि त्यांना कळे ना की अरे आपल्या नवऱ्यासाठी 150 रुपये आणि हे धोतर जोडी कोणी आणून ठेवली, आणि शी वॉज सरप्राईज. आणि हे असं घडल्यानंतर तिने विचारलं आणि तर त्याच्यामध्ये लिहिलेलं होतं की तुमची आर्थिक चणचण मला सोसवत नाही, बघवत नाही, आणि अशा वेळेस तुम्ही शिकलं पाहिजे असं मला वाटतं, म्हणून माझ्याकडून तुम्हाला सांगतो 5 रुपये तोळा हा सोन्याचा भाव होता त्या काळात. अशा काळात 150 रुपये एका माणसासाठी कोणतरी आणून देतं, ही केवढी मोठी गोष्ट आहे. आणि हे आपल्याला माहितीच नसतं. आपण फार माणसांबद्दलच्या वेगवेगळ्या प्रतिमा जोपासत असतो, पण ह्या माणसांसाठी कोणी काय केलेलं आहे ह्या अबोलपणाबद्दल आणि ह्या सगळ्या गोष्टींबद्दल कोण बोलावं. म्हणून हे प्रेमातून प्रेमाकडे पुस्तक अशा असंख्य माणसांच्या गोष्टी आहेत, अशा असंख्य नात्यांच्या गोष्टी आहेत की ज्या नात्यांना काही नावच मिळालं नाही कधी, ज्या नात्यांना जगाने मैत्रीच्या दृष्टीने बघितलं, ज्या नात्यांना जगाने प्रेमाच्या दृष्टीने बघितलं, पण त्या नात्याला असं एक स्वरूप मिळालं नाही. आणि ते असं स्वरूप न मिळालेली अनेक नाती, अशांच्या गोष्टी त्याच्यामध्ये. त्याच्यामुळे हे प्रेमातून प्रेमाकडे मी प्रवासात असताना नेहमी हे पुस्तक वाचत असतो. हे एक सुंदर पुस्तक. त्याच्यानंतर आता क्रांतिकारी आणि सावरकरांचा विषय निघाला म्हणून हिंदू पदपादशाही पुस्तक, हे पुस्तक मला असं वाटतं प्रत्येक घराघरामध्ये असलं पाहिजे, कारण या पुस्तकाची गोष्ट फार निराळी आहे. आणि शेवट फार महत्त्वाचा आहे, म्हणजे आपल्याकडे छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाबद्दल शिकवलं जातं कारण तो मराठेशाहीचा आरंभ आहे. पण त्याच्यानंतर एक गोष्ट महत्त्वाची आहे की 1680 ते 1818 हा एक जो मेजर पिरियड आहे, म्हणजे साधारण 125-150 वर्षांचा, त्याची सुरुवातच आपण शिकतो. त्याच्यानंतर काय झालं म्हणजे पुण्यामध्ये पेशवाई ही 1818 पर्यंत होती. पेशवे गेल्यानंतर आणि मराठ्यांचं राज्य संपल्यानंतर इंग्रज या देशामध्ये आले. तर मग 1818 पर्यंतचा इतिहास, महाराज ते इंग्रज, असा इतिहास फार महत्त्वाचा आहे. आणि तो हिंदू पदपादशाहीमध्ये आहे की ते मराठी राज्य किती महत्त्वाचं होतं आणि त्या मराठी राज्यांनी किती मोठ्या प्रमाणामध्ये अखंड भारत व्यापून काढलेला होता, टाकलेला होता. तर त्यासाठीचं हे हिंदू पदपादशाही. त्याच्यानंतर हे एक पुस्तक मी अनेकदा वाचलं. मी हे पुस्तक पहिल्यांदा जेव्हा वाचलं, काही पुस्तक असे असतात बरं का, म्हणजे आता अनेकांना असं वाटेल ना की ज्यांना ते अभ्यास करायची सवय आहे, काही पुस्तकं अभ्यासासाठी वाचायची नसतात, काही वाचायची असतात, हे मान्य आहे मला. पण काही पुस्तकं ही अनुभवासाठी वाचायची असतात आणि काही पुस्तकं ही जेव्हा आपण पुन्हा पुन्हा वाचतो तेव्हा त्याचे नवे अर्थ आपल्याला गवसतात. तसं आहे हे धूळपाटी नावाचं शांता शेळक्यांचं पुस्तक. म्हणजे शांता शेळके ह्या कवयित्री म्हणून आपल्याला माहिती आहे, त्यांनी लिहिलेल्या कविता, त्यांची गाणी वगैरे हे सगळं आवाका आपल्याला माहिती आहे. पण शांता शेळकेंनी एक त्यांच्या स्त्री जीवनाचे किंवा त्यांच्या जडणघडणीच्या दिवसांचे जे अनुभव लिहिले ते फार समृद्ध करणार आहेत. म्हणजे मी हे पुस्तक 2दा वाचलं. मी स्वतः अगदी मी तरुण होतो, कॉलेजमध्ये होतो तेव्हा मी हे पुस्तक वाचलं आणि त्याच्यानंतर आत्ता एक साधारण वर्षभरापूर्वी मी हे पुस्तक पुन्हा वाचलं. आणि हे पुस्तक वाचल्यानंतर मला फार म्हणजे आत्ता जेव्हा मी दुसऱ्यांदा वाचलं तेव्हा एक वेगळी जाणीव झाली. म्हणजे रेषेचं लाघव म्हणून त्यातला एक लेख आहे आणि तो लेख इतका सुंदर आहे की आपण तो वाचला पाहिजे. म्हणजे आता मी सगळंच जर सांगत राहिलो तर आपल्याकडे वेळ पुरणार नाही. पण ते त्यांचं सगळं कॉलेज जीवन आणि काय होतं ना, पुरुष लेखकांबद्दल आपल्याकडे मोकळेपणाने त्यांनी लिहून ठेवलं. पण आता अशा फार थोड्या स्त्री लेखिका आहेत की ज्यांनी त्यांच्या लेखन प्रवासाबद्दल लिहिलेलं आहे. तर त्याच प्रेरणा किंवा ती स्फूर्ती त्यांनी लिहिली. तर त्याच्यासाठी हे पुस्तक मला असं वाटतं प्रत्येकाने वाचलं पाहिजे. आणि शांता शेळकेंची गाणी आपण ऐकतो, त्यांच्या कविता वाचतो, तर त्याच्या जोडीनं हे एक फार छान पुस्तक आहे. तत्कालीन कवी सगळे, रविकिरण मंडळ वगैरे असा सगळा तो भाग त्याच्यामध्ये आलेला आहे आणि तो वाचण्यासारखाच आहे. म्हणजे त्याच्यामुळे हे पुस्तक वाचलं पाहिजे. हे एक छान अनुभव आहे, तुम्ही तो वाचा. आणि एक पुस्तक आणखी जाता जाता सांगतो तुम्हाला. हे म्हणजे परत अरुणा ढेरेंचंच पुस्तक आहे, नव्या जुन्याच्या काठ्यावरती. आता हे पुस्तक मी खूप वेळा वाचलेलं आहे. मी अरुणा ढेरेंची पुस्तक अशात अनेकदा वाचली कारण त्यातनं फार बारीक सारीक गोष्टी त्यांनी नोंदवलेल्या आहेत आणि मला ना त्यांच्या नोंदी करणं फारच आवडतं.
म्हणजे आता ह्या पुस्तकात नाही, पण एक त्यांचं आत्ता मी पुस्तक वाचलं होतं, त्याच्यात एक फार सुंदर संदर्भ आहे की म्हणे आपल्याकडे माहिती आहे का, आपण रामायण वाचतो, म्हणजे त्यांचं रामायणावरती पण एक पुस्तक आलं आहे, ते वाचा तुम्ही. तर काय सुंदर संदर्भ आहे माहिती आहे त्यामध्ये, की आपल्याकडे सीता ही मिथिलेची राजकन्या, तिचं रामाशी लग्न झालं आणि रामाशी लग्न झाल्यानंतर ती अयोध्येमध्ये आली. आणि काय झालं तिच्या आयुष्यात, ती अयोध्येत आल्यानंतर अहो तिला वनवासात जायला लागलं 14 वर्ष. तर अहो तुम्हाला सांगतो, विश्वास बसणार नाही, आज आपण या काळामध्ये आहोत. तर म्हणे त्या मिथिलेमध्ये अजून समज आहे आज आजच्या काळात, की मिथिलेच्या मुली अयोध्येला सोयरिकीसाठी देत नाहीत. मला हे ऐकून आश्चर्य वाटलं. म्हटलं मिथिलेच्या मुली अयोध्येला सोयरिकीसाठी देत नाहीत? हो, त्यांचं म्हणणं असं आहे की अयोध्येला जर त्या मुली दिल्यात तर म्हणे त्यांना आयुष्यात वनवास सहन करायला लागतो. मी म्हटलं अहो ह्या, आणि हे जे टिपणं आहे एका लेखिकेनं, कोण जाणार त्या मिथिलेला, मला सांगा, महाराष्ट्रातला माणूस जाऊन तिथल्या लोकपरंपरेशी कधी संवाद साधणार आणि लोकांशी कधी बोलणार. एक लेखिका म्हणून हा जो बारकावा टिपणा आहे, मला हे फार महत्त्वाचं वाटतं. आणि तो बारकावा त्यांनी टिपलेला आहे आणि तो बारकावा टिपता टिपता त्यांनी ते लेखन केलेलं आहे. आणि नव्या जुन्याच्या काठावरती मध्ये तर त्यांनी अनेक काव्यांबद्दलची निरूपण आहेत, ती निरूपणं सुद्धा मला अतिशय आवडतात. म्हणजे वाल्मिकी रामायणांवरतीच पुन्हा एकदा प्रेय आणि श्रेय नावाचा एक लेख आहे. त्याच्यानंतर मी जेव्हा हे सगळं वाचत होतो ना, तेव्हा मला फार म्हणजे अफाट अनुभव आले. आणि ते अनुभव असं फार कमी वेळात, म्हणजे एका पुस्तकावर किमान अर्धा पाऊण तास बोलायला लागेल आणि मग त्यातलं काय वाचायचं आणि काय नाही हे तुम्हाला सांगायला लागेल मला. पण हे फार सुंदर आहे. म्हणजे आपण म्हणतो ना, आपण माणसांबद्दल फार आपल्या मनामध्ये प्रतिमा असतात, त्या प्रतिमांच्या पलीकडे जाऊन आपण कधी माणसांकडे बघत नाही. मला अजून एक छान पुस्तक तुम्हाला सांगायचं आहे. म्हणजे मी आता इथे किती जरा मर्यादा आहेत म्हणून, मृद्गंध नावाचं एक इंदिरा संतांचं पुस्तक आहे. तर त्यांचं ते ललित लेखन आहे. आणि मृद्गंध नावाचं जे पुस्तक आहे त्यामध्ये एक आपला पाऊस पडल्यानंतर मातीचा जो एक दरवळ होतो, तो मी त्याला वास हा शब्द मुद्दाम वापरणार, त्याला दरवळ येतो, कारण तो अत्तरकुपीत न मावणारा असा तो दरवळ येतो. तो पहिल्या पावसाचा जो दरवळ आहे, त्या दरवळ असा आपल्या अवतीभोवती जाणवतो. इतकं सुंदर पुस्तक म्हणजे मृद्गंध आहे त्यांचं. तर ते पुस्तकसुद्धा मला असं वाटतं की ज्यांना हे अनुभव हवे आहेत, एक स्वतःपुरते अनुभव हवे आहेत, मी असं म्हणणार नाही की फार कोणते वाचावेत किंवा फार ते जाहीरपणे सांगावेत. काही गोष्टी ह्या स्वतःपुरत्या अनुभवायच्या असतात आणि ते ज्यांना अनुभवायचं आहे त्यांनी ते पुस्तक वाचावं. त्याच्यानंतर मिलिंद बोकीलांचं एक पुस्तक आहे समुद्र नावाचं, ते ज्यांना वाचावंचं वाटत असेल ते त्यांनी वाचावं. मध्यंतरी त्या समुद्र नावाच्या पुस्तकावरती स्पृहा जोशी आणि चिन्मय मांडलेकरचं एक नाटकसुद्धा येऊन गेलं रंगभूमीवर. पण ते नाटक आणि तो भाग आहेच सगळा, पण समुद्र नावाचं पुस्तक अगदी मला असं वाटतं 150 पानांची ती कादंबरी असेल त्यांची, मिलिंद बोकीलांची. पण अनुभव फार सुंदर आहे. काय असतं माहिती आहे का, आता हल्ली आपण लिहितो वगैरे, बोलतो, सगळं करतो, पण हे सगळं करताना एक अनुभूती असते. आता समुद्र हे पुस्तक वाचून मला किमान 8 वर्ष झाले असतील, पण आजही मला ती कथा माहिती आहे. ते दोघे जेव्हा त्या समुद्राच्या जवळच्या टेकडीवरती चढून जात असतात, तेव्हा त्यांचा संवाद आणि बोकीलांनी केलेलं ते वर्णन आजही असं चित्रमय, ज्याला आपण म्हणतो ना, ते चित्रमय पद्धतीने माझ्या डोळ्यापुढे. त्याच्यामुळे ते एक पुस्तक. आणि आता जाता जाता सांगतो की ज्यांना हल्लीचं समाज जीवन आणि ह्याच्याबद्दल थोडंसं वाचायचं आहे, तर एक पुस्तक वाचलं पाहिजे प्रत्येकाने. म्हणजे ही सगळी साहित्य वाङ्मयाच्या दृष्टीने समृद्ध आहेतच, पण भैरप्पांचं आवरण नावाचं पुस्तक आहे, ते सुद्धा वाचणं फार आवश्यक आहे. आणि फार म्हणजे असतात हो गैरसमज आपले, आणि ते गैरसमज मग तशीच उदाहरणं देऊन कधी कधी दूर करायला लागतात. त्यामुळं भैरप्पांनी ज्या पद्धतीनं त्या कादंबरीची गुंफण केलेली आहे, आवरण नावाचं पुस्तक, तो वाचलंच पाहिजे. आवरण नावाची कादंबरी वाचली पाहिजे. हे सगळी पुस्तकं मी वाचत असतो. म्हणजे आता असं 15-20 मिनिटात ह्याबद्दल बोलणं अवघड आहे, कारण माझ्या घरात तुम्हाला एक स्वतःचा अनुभव सांगायचा तर किमान 2000 पुस्तकं आहेत. आणि ती 2000 पुस्तकं अशी मी, म्हणजे माझ्या घरात जेव्हा शिरतो आपण, तेव्हा दोन्ही बाजूला अशी पुस्तकांचीच कपाट आहेत, आणि त्याला कुलूप आहे मुद्दाम, कारण ते फक्त जाणारे पाय असतात पुस्तकांना, येणारे पाय नसतात. त्यामुळे कुलूप लावून ठेवलेली आहेत. त्या चाव्या मी उघडतो आणि ती पुस्तकं बघतो. तर त्या 2000 पुस्तकांमध्ये अशी काही माझ्या आवडीची पुस्तकं आहेत की जी मी नेहमी वाचत असतो, ज्याच्याबद्दल बोलत असतो. एक अजून मला तुम्हाला सांगावंसं वाटतं की मराठीत कधीही न लिहिला गेलेला एक अफाट साहित्य प्रकार लिहिला गेला,
म्हणजे आता आठवणी ज्या आपण म्हणतो, असंख्य आठवणी आपल्या आयुष्यात असतात, पण एखाद्या राजकीय नेत्याबद्दल लिहिल्या गेलेल्या आठवणींचा एक विलक्षण प्रकार आपल्या भाषेत लिहिला गेला. तो म्हणजे आपल्याकडे लीळाचरित्र लिहिलं गेलं माहीम भटांच्या काळामध्ये. आणि ते लीळाचरित्र मला असं वाटतं ज्ञानेश्वरांच्या आधी लिहिलं गेलं. त्या ज्ञाने म्हणजे 12व्या शतकात. तर 12व्या शतकापासून ते 20व्या शतकापर्यंत मराठीत आठवणींचा प्रकारच झाला नाही. आणि 20व्या शतकात अचानक एक आठवणींचा प्रकार आपल्याकडे लिहिला गेला. तो म्हणजे लोकमान्य टिळकांच्या मृत्यूनंतर त्यांचे अनुयायी म्हणा, भक्त म्हणा, बापट नावाचे, तर त्या सदाशिव विनायकराव बापटांनी असं ठरवलं की टिळक गेले आणि आता टिळकांच्या आठवणी आपण लिहूया. आणि सातारा जिल्ह्यात बोरखळ नावाचं त्यांचं गाव. तर त्या बोरखळला त्यांचे वडील त्यांना असं म्हणाले, काय तू एवढा टिळक टिळक करतोस आणि काय तू टिळकांबद्दल केलंस, असं म्हणून म्हणजे माणसांनी एखादी गोष्ट मनावर घेतली तर काय करू शकतो. माहीम भटांनंतर म्हणजे लीळाचरित्रानंतर आठवणींचा संग्रह मराठी वाङ्मयात आलाच नव्हता. तो संग्रह त्यांना बापटांना काय माहिती हे सगळं घडलंय किंवा नाही, ते सगळं आता आपण विचार करतो. पण तो माहीम भटांच्या नंतर आपण असं काहीतरी करतो आहोत, क्रांतिकारी पाऊल मराठी वाङ्मयात, हे त्यांना माहीत नव्हतं. त्यांनी सुरुवात केली आणि टिळकांच्या मित्रांकडनं आठवणी मागवल्या. आता अर्थात असं काही लिहायचं असतं मराठी भाषेत हेच कोणाला माहिती नाही, तर कोण आठवणी पाठवेल मला सांगा. सगळे आपले काहीतरी 2-4 पानं लिहून पाठवायला लागले, वर्ष झालं आणि ते कंटाळले. पण त्यांनी जिद्द सोडली नाही, चिकाटी सोडली नाही. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल, सदाशिव विनायकराव बापट ह्या माणसांनी 7-8 वर्षात टिळकांच्या आठवणींचे साधारण 600-700 पानांचे 3 खंड गोळा केले. 3 खंड. मराठी भाषेतला आठवणींच्या संग्रहांचा हा सर्वात मोठा प्रकार आहे मित्रांनो. म्हणजे 7-21 2000 पानांच्या आठवणी एका टिळक हे आशिया खंडातले पहिले नेते, सगळ्यात मोठे नेते. मराठी, संस्कृत, इंग्रजी, हिंदी या 4ही भाषांमधून एकत्रितपणे संकलित अशा आठवणींचा संग्रह मला असं वाटतं मराठी भाषेत दुसरा नाही. आणि माहीम भटांच्या लीळाचरित्रानंतर तो झालेला नाही. त्यामुळं हा मराठीतल्या आठवणींचा संग्रह वाचणं अत्यावश्यक आहे. किमान मराठीत असं काहीतरी लिहिलं गेलं आहे ही भावना मनात रुजवणं आणि असं काहीतरी होणं हे एक आवश्यक आहे. त्याच्यामुळे हे वाचा किमान. आणि त्या पुस्तकात ती टिळकांची एक आठवण आहे. म्हणजे टिळकांची सही तुम्हाला आश्चर्य वाटेल. मी नेहमी सांगतो, लोकमान्य टिळक कोकणात एका गावात सभेला गेले होते आणि सभेला गेल्यानंतर पैसा फंडाच्या चळवळीसाठी देणगी मिळेना असं म्हणून करंदीकरांनी बाजूला टिळक होते आणि त्या टेबलावरती टिळकांना एक कागद दिला कोरा आणि म्हणाले तुम्ही सही करा. टिळक म्हणाले तुम्ही कोऱ्या कागदावर माझी सही घेताय. ते म्हणाले हो. म्हणाले मी वकील आहे. म्हणाले करा सही, काय काळजी करू नका. आणि टिळकांनी सही केली बाळ गंगाधर टिळक अशी. आणि करंदीकरांनी त्या सहीचा कागद असा त्या सभेत भिरकावला आणि ते असं म्हणाले आज या कागदाचा आम्ही इथे लिलाव करतोय, बोली लावा. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल, मी पुन्हा म्हणालो 5 रुपये तोळा सोनं ज्या काळात होतं, टिळकांच्या सहीचा कागद त्या सभेत 1000 रुपयाला विकला गेला. 1000 रुपयाला टिळकांच्या सहीचा कागद विकला गेला. ही आठवण त्या पुस्तकामुळे आपल्याला मिळाली. आणि नंतर टिळक पुण्यात आले आणि पुण्यात आल्यानंतर टिळकांना एक पत्र आलं. तर त्या पत्रात असं लिहिलं होतं आणि ते पत्रासोबत एक पेन होतं. तर त्या पेनवरती टिळकांची सही छापलेली होती. आणि टिळकांना असं वाटतं अरे ह्या पेनवरती आपली सही कोणी छापली. तर ते पत्र उघडलं टिळकांनी आणि एका ब्रिटिश कंपनीनी, पेन मॅन्युफॅक्चर करणाऱ्या एका ब्रिटिश कंपनीनी लोकमान्य टिळकांची सही एम्बॉस केली होती त्या पेनवर. आणि असं लिहिलं होतं, भारतीय बाजारपेठेत आम्हाला तुम्ही तुमची सही छापलेलं एम्बॉस केलेलं पेन विकायची परवानगी द्या. आम्ही तुम्हाला त्याच्यासाठी काय तुमची रॉयल्टी जी काय असेल ती तुम्हाला देऊ. ही गोष्ट घडून मित्रांनो 125 वर्ष झालेली आहेत. टिळकांनी त्या कंपनीला पत्र लिहिलं. ते असं म्हणाले, मी जिवंत आहे तोपर्यंत किंवा मी मेल्यानंतरही माझ्या अवयवाचा किंवा माझ्या बुद्धिमत्तेचा किंचितही वापर ब्रिटिशांसाठी झालेला मला चालणार नाही. मला सांगा काय गोष्ट आहे ही. आणि हे जर आपण वाचलंच नाही तर आमचा माणूस केवढा मोठा होता आम्हाला कसं कळेल. आणि मी तर असं म्हणेन, मग टिळक हा आपल्या भारतातला पहिला ब्रँड ॲम्बॅसेडर आहे की ज्याच्या नावाचा वापर करून एखाद्या ब्रँडला आपला पेन विकावासा वाटतो. तर हे सगळं वाचत जा, बोलत जा. आणि छान आहे हे सगळं. तर ही पुस्तकं कधी जमलं तर नक्की विकत घ्या आणि वाचा. ग्रंथालयात जा आणि वाचा. फार छान अनुभव असतो. आपण वाचतो ना, कधी कधी एकटं वाटतं आपल्याला, कधी कधी कंटाळा येतो माणसांचा, राग येतो माणसांचा. पण मग असा राग आला आपल्याला कधी की आपण आपला छान मार्ग निवडायचा आणि पुस्तकं वाचायची.
ती पुस्तकं कधी आपल्याला रागवत नाही, कधी आपल्याला वाच असं म्हणत नाही. मला सांगा कुठल्या पुस्तकाने म्हणजे हट्ट केला आहे की वाचच मला. ते आपलं बिचारं धुळखात कोपऱ्यात पडलेलं असतं. ते काही म्हणत नाही मला वाच किंवा मला हे कर. पण वाचलं तर ते आनंद देऊन जातं, हे मात्र नक्की आहे. तर अशी माणसं असतात का हो? माणसांशी आपण बोललो नाही 4 दिवस तर ती रागावतात, रुसतात. पुस्तकं कधी रुसत नाहीत, पुस्तकं कधी रागावत नाहीत. पण म्हणून त्यांच्याकडे इतकं दुर्लक्ष करावं आपण? असं करू नये. पुस्तकं वाचावीत, त्यांनाही थोडंसं अटेन्शन द्यावं. आयुष्य फार सुंदर होईल, छान होईल. आज बोलबिडूवरती तुमच्याशी हे बोलावंसं वाटलं आणि जे मनात होतं ते अगदी असं तुमच्यासोबत शेअर केलं. आवडलं असेल तर पुन्हा वेगवेगळ्या माध्यमातून भेटूया. तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद.